नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज एक नवीन महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो. सर्वांनाच माहिती आहे की DMRची जी भरती आहे ती खूप लवकर येणार आहे, कारण जे नर्सिंग सोडून जे पद आहेत ते सध्या त्याची वॅकन्सी निघालेली आहे आणि त्याची एक्झाम पण चालू आहे. त्याचे पण आपण नॉन टेक्निकलचे जे क्वेश्चन्स आहेत ते पण घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, DMRची भरती लवकरच येणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप गरजेचं आहे ते म्हणजे टीचिंगसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म अवेलेबल असणं. तर पहा, DMRच्या भरतीसाठी एक गायडन्स, एक टीचिंगचं प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण घेऊन आलेलं आहे सक्सेस करियर अकॅडमी, जे महाराष्ट्रामध्ये सर्वात एक्सपर्ट यामध्ये शिक्षक आहेत, ज्यामध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही पोर्शन कव्हर केले जातात. ज्यामध्ये DMRचं क्रॅश कोर्स अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. याची ॲक्च्युअल फीज जी आहे ती जवळपास 10,000 आहे, पण सध्या ऑफर चालू आहे. त्या ऑफरमध्ये तुम्हाला फीज भेटेल याची 2,500 रुपये. ते खूप लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आहे, कमी विद्यार्थ्यांसाठी आहे. लिमिटेड सीट्स आहेत, ज्यामध्ये एक फिक्स्ड अमाऊंट ऑफ यामध्ये आहे 2,500, ज्यामध्ये तुम्हाला सर्व यामध्ये DMRचे क्रॅश कोर्सचे सर्व माहिती, त्यानंतर तुम्हाला DMRचे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल जे पोर्शन आहे सर्व यामध्ये कव्हर केले जातील. आणि त्यामध्ये नॉन टेक्निकल जे आहे त्यामध्ये एक असे चांगले शिक्षक आहेत जे सर्व तुम्हाला नॉन टेक्निकलचा पोर्शन जे आहे कव्हर करतात. तर जे कोणी इच्छुक आहे विद्यार्थी त्यांनी नक्कीच हा प्लॅटफॉर्मला जा, जॉईन करा. याचा जो तुम्हाला जॉईन करायचा असेल तर याच्यावर नंबर दिलेला आहे, हा नंबर आहे, तर तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता. या नंबरवर सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. अन्यथा याचा जो लिंक आहे प्ले स्टोरवरचा डायरेक्ट ॲप तुम्हाला सक्सेस करियर अकॅडमी, हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देऊन ठेवतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच जॉईन होऊन हे पूर्ण कोर्सेसचा लाभ घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं एक तात्पर्य आहे, आपल्याला भरती द्यायची आहे, तुम्हाला जॉब पाहिजे असेल, त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं असतं ते म्हणजे गायडन्स. तुम्हाला एक गायडन्स खूप गरजेचं आहे. त्या गायडन्सवरूनच तुम्हाला जॉब लागण्याची संधी असते. तुम्ही 50% तुमचं स्ट्रगल असतं आणि बाकीचं 50% ते तुमचं व्यवस्थित गायडन्स, तुम्हाला कोणतं रेफर करायचं आहे, कोणते बुक्स वापरायचे, तर कोणतं काय करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दाखवले जातील, शिकवलं जाईल. त्यासाठी नक्कीच DMRचे हे जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल क्रॅश कोर्स आहे ते जॉईन करायला विसरू नका. यामध्ये 2,500 मध्ये सर्व माहिती भेटेल. तर चला स्टार्ट करूया आता ही महत्त्वाचा व्हिडिओ. तर पहा, या ठिकाणी रिक्त 3,00,000 पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पहा, हे 2 दिवसापूर्वीचं न्यूजपेपरमधली बातमी आलेली आहे. शासकीय कार्यालयीन गट अ ते गट क पर्यंतची जे पदे आहेत ती सध्या रिक्त पदे आहेत, जी की पदे यामध्ये सर्वच, त्यामध्ये आरोग्य विभाग असेल, त्यानंतर महानगरपालिका असतील, नगरपालिका, त्यानंतर बाकीचे विभाग असतील, त्यामध्ये सध्या 3,00,000चे पदं जवळपास रिक्त आहेत. आणि आता इलेक्शन होणार आहे. इलेक्शनच्या अगोदर आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ही सर्व पदं भरली जाणार आहेत. त्यासाठी जे कोणी तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप गुड न्यूज असणार आहे. तर काय याच्यामध्ये सांगितलेलं आहे शॉर्टमध्ये पाहून घेऊ आपण. तर पहा, पुणे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट अ ते गट क पर्यंतची जवळपास 3,00,000 रिक्त पदे आहेत. परिणामी सर्वच शासकीय यंत्रणावर कामाचा ताण येत आहे. त्यातच स्थानिक जी काही स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तेव्हा आचारसंहिता जाहीर होण्याआधी विविध संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जेणेकरून स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार मिळेल. अधिकाऱ्याला कामाचा भार तो देखील हलका होणार आहे. यामध्ये तातडीने कारवाई व्हावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त करायची. ज्यामध्ये तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर निकाल लगेच लागेल आणि विद्यार्थ्यांचा कालावधी जो असतो महिन्याचा असणार आहे फक्त परीक्षेचा. अशात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपते, म्हणून वेळेत परीक्षा होणे अपेक्षित आहे. तर पहा, तयारी करणाऱ्यांना मिळेल दिलासा. तर पहा, यामध्ये वेळेत परीक्षा झाल्यास निकाल लागू, नियुक्ती मिळेल, तर नोकर भरतीच्या करणाऱ्या उमेदवारांची सोयीची ठरेल. त्यामुळे आचारसंहितेपुढे विविध पदाची जाहिरात निघाल्या तर नोकर भरतीची तयारी करणाऱ्यांना, लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल असे या ठिकाणी सांगितले. तर पहा, बऱ्याच ठिकाणी आपण
मंत्री महोदय आहेत, आरोग्यमंत्री असेल, त्यानंतर बाकीचे दुसरे असतील त्यांचं पण सांगणं आहे. आपण सध्या पोलीस भरतीचं पण सांगितलं, त्यानंतर आरोग्य भरतीचं पण तुम्हाला सांगितलेलं आहे. या सर्व भरती लवकरच येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी अभ्यास चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या भरतीचे डिपार्टमेंट आहेत ते पण दाखवून देतो. तर पहा या ठिकाणी महत्त्वाचा आपलं पोर्शन आहे तो आरोग्य भरती. पहा आरोग्य भरती या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुम्हाला ह्या हायलाईटमध्ये हे पहा आरोग्य भरती. सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिराती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्याव्यात यायच्या. सामाजिक न्याय विभाग, त्यानंतर नगर परिषद, नगरपंचायत, गट क, त्यानंतर पोलीस भरती, ड भरती, वित्त लेखा कोषागार, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सध्या भरती चालू आहे. आणखीन नाशिक वगैरे इतर महानगरपालिका, त्यानंतर 4 कृषी विद्यापीठे, त्यानंतर वखार महामंडळ, महाबीज महामंडळ, सार्वजनिक आरोग्य महाविभाग. पहा सार्वजनिक आरोग्य विभाग पण या ठिकाणी उल्लेख आहे. त्यानंतर गट क आणि गट ड या ठिकाणी आणि इतर भरती पण या ठिकाणी उल्लेख आहे. तर यातील काही महापालिका कडून जाहिराती ऑलरेडी प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्यामध्ये याचा उल्लेख आहे. कल्याण डोंबिवली या महानगरपालिकाचा ऑलरेडी जाहिरात आलेली आहे, परीक्षा पण चालू आहे त्याच्या. ठीक आहे, तर पहा ही महत्त्वाची अपडेट आहे. तर जे कोणी अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. नक्कीच अभ्यास चालू ठेवा. आचारसंहितेच्या अगोदर 100% भरतीचे चान्सेस आहेत. तर तुम्ही तयारी चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लागण्याचे चान्सेस आहेत. हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलचे लेटेस्ट अपडेट.